तर नमस्कार सर्वांना, कशी आहेत सगळी? मस्त आहेत ना? तर बघा, आता दुपार झाली, सगळी कामं आवरली सकाळ धरणं आपल्या बाहेरची गुरांची रानातली. तर आज लावायचा होता शेवगा, तर सकाळी बघा आम्ही जाऊन शेवगा लावला. आणि आता काही काम नव्हतं तर आता घेतल्यात ब्लाऊज कट करायला. आणि बघा इकडं 2 ब्लाऊज कट करून ठेवलेत आणि ही तिसरा कट करायला घेतलाय. तर ही आपल्याला संध्याकाळपर्यंत द्यायचं ते कस्टमरचं, म्हणजे गिरायकच आहेत आपल्या. तर वेळेत वेळ काढून बघा असं ब्लाऊज शिवावं लागतात. किती धापळ होती तरी पण ब्लाऊज शिवावंच लागतात. कारण पहिल्यापासूनचे आपले कस्टमर आहेत आणि ते आपल्याशिवाय दुसरीकडे देत नाहीत शिवायला. मग आपल्याला जसा वेळ भेटत तसं एक एक 2 ब्लाऊज शिवून द्यायचं त्यांचं. तर म्हणलं एक कट करते ब्लाऊज, तर एक तुमच्यासोबत शेअर करा. तुम्हाला आवडलं तर नक्कीच अशा पद्धतीनं ब्लाऊज कटिंग करून बघा. ज्या गरजू ताई आहेत त्यांना शिलाई काम शिकल्यात पण कुठंतरी काहीतरी उंची घेण्यात किंवा शोल्डर मुंडा घेण्यात काय प्रॉब्लेम येतोय किंवा कटोरीत चुकतंय, तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ह्यातून तुम्हाला जर काही शिकण्यासारखं असेल तर नक्कीच त्यातून तुमचा पण फायदा होईल. तर चला आता कटिंगला सुरुवात करते. तब्येत बिघडली तरी पण काम करायचं येतंय. सर्दी झाली, डोकं दुखतंय, पण इलाज नाही. घेतले म्हणल्यावर त्यांचं वेळेतच गेलं पाहिजे. तर बघा इथं छातीची घडी घेतली मी. इथं ह्याची भरती 9 इंच. मेजरमेंट भरतंय 9, तर आपण घ्यायचंय 10 इंच, 10.5 इंच. आणि उंची आहे 14-15 घ्यायची, 1 इंच वाढवून घ्यायचा. तर आता इथं मी डबल कपडा फोल्ड करून घेतला, इकडे बाहीसाठी सोडलाय. तर बरोबर 10-10.5 इंच मी घेतलेलं आहे. इथून इथं 10.5. तर आता टाकायची आपल्याला उंची. तर उंची आपण इथं टाकतोय 15 इंच. 14 आहे तर 15 टाकली, कारण 1 इंच आपल्या शिलाईमध्ये जातच. त्यानंतर पुढची उंची घ्यायची. तर पुढची पण आपण 15च घेणार आहे. तर कोणी कोणी काय करतं, पाठीमागची जास्त घेतं, पुढची कमी घेतं. पण माझं तसं नसतं, मी दोन्ही सेमच घेत असते. तर इथं सरळ आखून घ्यायचं. तर आपल्याकडून कुठं कुठं म्हणजे काय काय चुका होत्यात ना ते लक्षात येतं. तर थोडी तरी चूक असली ना तर ब्लाऊज बिघडतो. तर आता इथं बघा क्रॉस पट्टी ही आपण घेतली इथं 3.5 इंचाची आणि ह्या साईडला घेतलेले 2.25 इंचाची. अशा पद्धतीने आपण आखून घ्यायचे. त्यानंतर आपण इथं शोल्डर टाकणार आहे 5.5 इंच. कारण ह्याच्यापेक्षा जर जास्त शोल्डर मोठा असेल ना तर मग असं शोल्डर उतरण्याचं जास्त प्रॉब्लेम येतात ब्लाऊज मध्ये. कारण गळ्यावर शोल्डर खाली उतरतो. 5.5 इंच आपण शोल्डर टाकलेला आहे. तिथून मुंडा घेतलेला आहे आता इथं 6 इंच. तर कंपल्सरी आपण 6 इंच मुंडा ठेवायचा. असा त्याचा असा बॉक्स तयार करून घ्यायचा. त्यानंतर ह्या साईडला पण पाठीमागच्या भागाला पण अशा पद्धतीने बॉक्स करून घ्यायचा. आता आपल्या ब्लाऊजला ह्या साईडला आपण इथं मुंडा कट केल्यावरती इथं झोळ येतो. ज्यावेळेस आपण मुंडा कट करतो, ब्लाऊज पूर्ण टिचिंग करून घेतो, शिवून घेतो आणि अंगात घातल्याच्या नंतर इथं मुंड्याच्या ह्या बाजूला पाठीमागच्या झोळ येतो. तर ते झोळ काय येतो माहिती आहे का? तर ज्यावेळेस आपण ही जे अंतर आहे ना आपण इथं 1.5 इंचाचं ठेवतो त्यावेळेस इथं झोळ येतो. तर निदान आपण ना 1 इंचाचं अंतर ठेवायचं ह्या साईडला असं. तर इथं फक्त आकार काढून घ्यायचा मुंड्याला 1 इंच. आणि ह्या साईडला आता पुढचं साईड, पुढच्या भागाला आपल्याला फक्त पाव इंच आकार ठेवायचा इथं. अशा पद्धतीने त्याला आकार देऊन घ्यायचा मुंड्याला. त्यानंतर आता गळा रुंदी. कुणी आपण काय करतो म्हणजे बरेच कुणी काय करतं तर गळा रुंदी 2.5 इंच ठेवतं आणि कोण 3 इंच ठेवतं. तर 3 इंच ठेवल्याने ना गळा रुंदी वाढली की शोल्डर खाली उतरतो. तर त्यासाठी ना आपण गळा रुंदी इथं जास्तीत जास्त 2.5 ते 2 इंच एवढंच ठेवायचं. माप मोठं असेल तर 2.5 इंच, छोटं असेल तर 2 इंच एवढंच माप ठेवायचं. एवढे आपले म्हणजे कसं की साधी सिंपल पद्धत आहे माझी. आणि मी म्हणजे ब्लाऊज बरोबरच जे माप सांगितले ना त्याच मापाने बरोबर ब्लाऊज अजिबात होणार नाही, चुकणार नाही. तर इथं गळ्याला गोल आकार देऊन घ्यायचा. पाठीमागचा गळा मोजून बघायचा ब्लाऊजचा किती आहे ती.
पुढचा कंपल्सरी 5च ठेवायचा. ज्यावेळेस आपण कटोरी जॉईंट करतो ना त्यावेळेस आकार देऊन कट करायचा. ताई पाठीमागचा गळा आहे 10 इंच, तर आपण इथं 10.5 घेणार आहे, कारण अर्धा इंच आपण वाढवून धरणार आहे. शिलाईमध्ये आपला अर्धा इंच कमी होणार आहे. अशा पद्धतीने आता आपल्याला इथं काढायची आहे कटोरी. तर कटोरीचा इथं मुंड्यापासून मुंड्याला जिथून आपण गोल आकार दिलेला आहे तिथून इथपर्यंत 2.5 इंच घ्यायचं. त्यानंतर आता आपण इकडे किती टाकलेले 10.5, याच्या निम्म करून घ्यायचं. 10.5च्या 5.5, इथं आलं 5.5. आणि इथून जे गोल आकार दिलेला आहे आपण गळ्याला तिथून अशा पद्धतीनं आकार देऊन घ्यायचा. पुढे घेतायस आपण झालेला आहे. तर कशा पद्धतीनं दिसतोय बघा. कटोरीचा आकार बघा एकदम व्यवस्थित. मुंड्याचा आकार, इकडल्या मुंड्याचा, पाठीमागचा गळा, हा पुढचा गळा, ही क्रॉस पट्टी. तर अशा पद्धतीनं जर आपण आखलं ना तर आपला ब्लाऊज कधीच चुकणार नाही. तर आता तुम्हाला कट करून दाखवते. तर जसं आपण आखलेलं आहे ना तसंच इथं कट करून घ्यायचं. त्यानंतर आता इथं आपण क्रॉस पट्टी आपण घेणार आहे, कट करून घेणार आहे. कट करताना पण बिलकुल घाई करायची नाही. इथं आपल्याला 2 क्रॉस पट्ट्या काढायच्या. तर ही डबल अशी फोल्ड केली का ना अशी की 2 क्रॉस पट्ट्या निघतात. बरोबर अशा 2 निघतात. आणि हे जे कपडा उरतोय ना ते आपल्याला कंबरपट्टीला उपयोगी येतो. तर आता आपण हे जी इथून सरळ करून कंबरपट्टीला हा कपडा लावणार आहे. हे झाले आपल्या क्रॉस पट्ट्या. तर बघा साध्या ब्लाऊजला 4 क्रॉस पट्ट्या लागतात, तर आपण इथं 4 काढून घेतल्या. त्यानंतर आता हा आपण पुढचा भाग कट करून घेणार आहे. अशा पद्धतीनं. तर आता हा तर आपण आता इथं ही कटोरी पण कट करून घेतलेली आहे. तर इथं बघू शकता हे जे आपला आकार आहे आणि हा आकार आहे एकदम बरोबर आलेला आहे. त्यानंतर आता आपण इथं गळा कट करून घेणार आहे. अगदी सोपी पद्धत आहे आणि एकदम सिंपल. तर तुम्हाला आवडलं तर नक्की अशा पद्धतीने ब्लाऊज एखादा कट करून बघा. तर हा झाला पाठीमागचा भाग. बघा बरोबर गोल. आता हा पुढचा आणि पाठीमागचा भाग पूर्ण सगळं तयार झालेलं आहे. तर आता आपल्याला कटोरी काढायची आहे. तर माझ्याकडे इथं मी छापच काढून ठेवलेला आहे. तर मी आता तेच छापचा वापर करणार आहे. आणि तुम्हाला जर अशा पद्धतीचा तर तुम्हाला अशी कटोरी म्हणजे कोणती तुम्ही जी कटोरी वापरताय ना त्याचा डायरेक्ट असा छाप काढून ठेवायचा. तर मी आता इथे छाप टाकते आणि माझ्या कटोरीचा छाप बघा कसा आहे. तर तुम्हाला अशी कटोरी जर आवडत असेल ना तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून तुम्हाला ही कटोरी कशी कट करायची. म्हणजे अगोदर डायरेक्ट ही पिसावरती कट करता येत नाही. त्याला अगोदर पेपरवरती कट करून नंतरच पिसावर टाकावं लागते कपड्यावर. अशा पद्धतीनं बघा पूर्ण मार्किंग करून घ्यायची. तर आपल्याला आता ही थोडीशी कटोरी वाढवायची. थोडंसं माप मोठं आहे त्याच्यामुळं मग मला ही मोठी कटोरी थोडीशी करायची. तर मी आता अशी साईडनं वाढवून मोठी करून घेते थोडी. तर आता मी कट करून घेते.
तर बघा अशा पद्धतीने आपण कटोरीचं व्यवस्थित अशी कट करून घ्यायची। तर आपण जे म्हणजे ही सगळ्यात साईज 28 साईजची कटोरी आहे, 28 साईजची। तर त्याच्यावरून मी आता ही मोठी काढलेली थोडी, तर थोडी थोडी रुंदवली आणि ह्याचा आकार पण बघा, म्हणजे ज्यावेळेस आपण इथलं टक्स घेतो ना त्यावेळेस बघा ही अशी कटोरी होणार आणि इतकी छान दिसते ना। त्यानंतर आता आपण बाही काढणार आहोत। तर आता ह्याची बाही बघा, पावणे 4, तर आपण इथं 5 घेणार आहे, सॉरी 5.5 घेणार आहे, कारण ह्या साईडने पण आपल्याला शिलाईमध्ये दुमतायचे आणि नंतर हात शिलाईसाठी एक पट्टी दुमतायची। पुढे घ्यायचं थोडं। आता इथं बघा बाहीचा म्हणजे मी आता बरेच म्हणजे बघितलं बरं का, मुलींचं क्लासमध्ये पण ना हा विषय असा होतोय की बाहीचा आकार चुकतोय। तर मुली क्लास, माझ्याकडे सध्या मुली पण आहेत क्लासला, पण त्यांचा आकार चुकत्या। तर आता तुम्ही बघा मी आकार कशी देते आणि एकदम सोपं आहे आकार द्यायचं। पण विषय असा होतो की ते आपल्याला लवकर जुळत नाही आणि नवीन शिकणाऱ्यांना तर नाहीच नाही, बाहीचा आकार लवकर जुळत नाही। तर आता बघा इथून इथं आपण 2.5 इंच घेतलं, उंची 5.5 टाकली गळ्या बाहीची आणि त्याचा रेषा आपण घेतली म्हणजे सरळ करून घेतलं आणि नंतर इथं 2.5 इंच टाकलं। तर आता इथून फक्त आपल्याला असा आकार द्यायचा आहे, असा हात वाढवायचा, ते एकदम प्रॉपर म्हणजे एकदम छान अशी बाहीचा आकार येऊन जातो। बघू शकता तुम्ही, पुढे दाखवते हे बघा, अशा पद्धतीनं बाहीचा आकार आपला एकदम छान आणि बाही एकदम गोल बसती। पण काय काय मैत्रिणींना काय होतं की बाहीचा आकार जुळत नाही काढायला, सगळं शिवाय येतं ब्लाऊज पण बाही चुकते। तर बघा असं कट करून घ्यायचं। त्यानंतर आपण ही पुढच्या भागाला ही अर्ध्या इंचाला जो आपण आकार दिलाय तो कट करून घ्यायचा। त्यानंतर बघा इथं असा डाच मारून घ्यायचा जिथून आपल्याला इथं जोडायचं आहे शोल्डरला। आणि ही झाली आपली बाही। तर बघा एकदम बरोबर बाही आलेली आहे। अशा पद्धतीनं पूर्ण ब्लाऊजची आपली कटिंग झालेली। कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा, आणि जेणेकरून परत तुम्हाला जर असं काही करायचं असेल तर तुम्हाला लवकरात लवकर व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल। तर चला बाय, समा।